बिट्टूला फिरायचं आहे असं सांगून नवऱ्याला घेऊन मी बाहेर फिरायला आली म्हणजे आलीच. हा मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कशा तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल. तर आज आहे संडे, त्यामुळे सर्वजण झोपलेले आहेत. मी उठली आणि सर्वात आधी माझ्यासाठी गरम पाणी केलं, मी जे रोज करते. आज सर्व कामकाज जरा हळूहळू चालू होतं, कारण की संडे ना मुलांना उठवायची घाई ना त्यांच्या टिफिनची घाई, त्यामुळे सर्व कसं आता निवांत चालू आहे. आणि मीच एकटी लवकर उठली आहे, त्यामुळे घर पूर्ण शांत आहे. झाडू वगैरे मारल्यानंतर मावशी देखील उठली. मावशीचं एकच चालू होतं की तुझ्या चेहऱ्यावर किती पिंपल्स आल्या, एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखव. आता हिला कोण सांगणार की मी गेल्या महिन्यापासून नुसतं डॉक्टरकडे जात आहे आणि डॉक्टरचा काहीच इथे परिणाम होत नाही आहे. आता काय करणार. तिच्यासोबत गप्पा वगैरे करत सकाळची चाय घेतली. बाजूला सासूबाई देखील होत्या. तर कालच आजच्या नाश्त्याची तयारी झालेली होती, ती म्हणजे इडली. तरी आर्यन उठल्याबरोबर अंघोळ वगैरे करून तयार झाल्यात, कारण त्याला जायचं आहे बाहेर तर स्कूलमध्ये, कारण त्याला दुसऱ्या स्कूलमध्ये टाकायचं आहे. त्यामुळे त्याला स्कूलमध्ये बोलवले. तर पेपर होणार, पेपर झाल्यानंतर मग त्याचं समजेल सिलेक्शन होणार की नाही. आणि त्याची नुसतं काही सुरू होते की मम्मी पटकन बनव, पण मी म्हटलं दादा एवढा लवकर तर होणार नाही. असं कर, तू तिकडनं आल्यानंतरच नाश्ता कर. गरम गरम नाश्ता झाल्यानंतर बाप बेटे इथे नाश्ता करायला बसलेत. आणि पेट पूजेचं काम म्हटल्यानंतर महिला मंडळ कुठे मागे राहतं. मग काय, आम्ही महिला मंडळी बसलो. मी इथे इडली सांबार चटणी दोन्ही बनवलं होतं. मला सांबारच आवडतो इडलीसोबत. पेट पूजा झाल्यानंतर मी गेली कपडे धुवायला. कपडे धुवायला गेल्यानंतर ना मला एकदम चक्करसारखं होत होतं. गेले काही दिवस झाले, तुम्हाला माहितीच की मी डॉक्टरकडे गेली होती 4-5 दिवसापूर्वी. पण ते गोळ्या औषधं होत्या तोपर्यंत मला बरं वाटलं, आणि त्या गोळ्या औषधं संपल्या. तसंच माझं डोकं दुखायला लागलं. काल देखील मला तसंच झालं होतं. मी थोडं काम केलं आणि झोपून राहिली. आता पण तसं थोडंफार कामं केले, त्यानंतर ना मला गरगर व्हायला लागलं. त्यासोबतच माझं जे डोकं आहे ते अतिशय प्रमाणात दुखायला लागलं. आता मम्मीला तिथून आता हे कवर आहे, ही कवर आहे गाडीची. त्याच्यात आज बिट्टू आहे. नाही कवर आता कवर खूप मोठी झाली आहे. आता पप्पा कुठे आहे बिट्टू असं. कुठं आहे बिट्टू. काय शिकवत आहे आजीबाई तुम्हाला. मला रुमाली पूस म्हणते. तुला म्हटलं होतं ना मी लावू नको, ते खराब झालं. आता रुमाली पूस म्हणते. त्याने नको पुसू, रुमाली छान पुसले. थांब गो, किती छान टिका लावते मी तुला. गोल गुटू बघू मम्मीला छान कोणी बघू दिसत आहे. बघ इकडे, क्युटी पाय. ए क्युटी पाय. वा, खूप क्यूट दिसत आहे. मागची पोळी तिला क्यूट म्हटलं की तिला क्यूट आवडतच नाही. तर भाई माझं डोकं दुखत होतं, मी टाकलं. बिट्टूच्या पप्पांचा फोन आला की पटकन बाहेर ये, डॉक्टरकडे जाऊ. त्यांचा फोन आल्याबरोबर मी पटकन उठली, केस बांधून घेतले आणि डोक्याला स्टॉल गुंडाळला आणि तशीच गेली. तर डॉक्टरांना सांगितलं की परत तो डोकंदुखीचा त्रास होत आहे. तर त्या डॉक्टरांनी मला सांगितलं की असं करा तुम्ही, आता ह्या गोळ्या औषधं मी तुम्हाला दिल्या, जास्त त्रास झाला तर गोळ्या घ्या, आणि जर अजूनही बरं वाटलं नाही तर परत मला दाखवायला एकदा. घरी आल्याबरोबर नवऱ्याने मला म्हटलं की ते गोळी दिले डॉक्टरांनी, ती पहिला घे. गोळी घेतल्यानंतर मावशीला जेवण दिलं, जेवण वगैरे झालं. मग मावशी निघाली. मावशी जायला निघाली आणि इथे नाच जरा सॅड झाली. त्यामुळे मग इथे चॉकलेटसाठी तिला मावशीने पैसे दिले. संडे होता म्हटल्यानंतर हे दुपारी घरीच असतात. तर आम्ही इथे मस्त मोबाईल वगैरे बघत होतो. मग काय, लगे हात त्यांचे पाय वगैरे पण चेपून दिले. आता ते म्हणाल फारच प्रेम उतू चाललंय, तर का जाणार नाही, कारण की नवरा जर आपल्यासाठी एवढं करतो. जसं मी त्यांना सांगितलं की माझं डोकं दुखत आहे, तसंच ते ड्युटीवरून आले आणि मला डॉक्टरकडे घेऊन गेले. एवढं तर मी त्यांच्यासाठी केलंच पाहिजे. त्यानंतर आम्ही दोघांनी इथे जेवण केले. जेवण झाल्यानंतर मला थोडंसं गोड खायचं होतं. गोड दूध, साखर आणि त्यामध्ये चपाती कुचकरून असं गोड खायचं होतं. मला कधी कधी गोड खायची इच्छा झाली ना की मी असंच करते, आणि मला खूप आवडते दूध आणि चपाती. आज आमच्या बटकूबाई खूप तयार होत्या, फक्त केसच बांधले नाहीत. आज म्हणाला की मम्मी आज सुट्टी आहे तर माझे ओपनच हेअर ठेव. पण डॉक्टर नाही खेळत आहे. मग काय खेळणार आहोत आपण. हे काय खेळणार आहोत, ड्रॉप ड्रॉप. हो ड्रॉप. ओके, सर्वच घेतल्यावर आम्ही ही मम्मीची लिप बाम, ही आईची काय, ही झेंडू बाम आहे का. आईची काय आहे, झेंडू बाम. वॅसलीन आहे, नो ग, विक्स आहे. विक्स आहे, ही माचीस आहे, हा नू मम्मीचा क्लचर आहे, हे आरू दादाची ह्याचं आहे, किचन आहे, आणि हे बिट्टूचं आहे. म्हणजे सर्वांची एक एक वस्तू तिने घेतली आहे खेळण्यासाठी. तो विचार ना पप्पाला, बाहेर नाही जायचंय तुला. नाही जायचंय, विचार तरी एकदा. तू माझं शस्त्र आहेस आणि तूच शस्त्र टाकून देत आहेस का. जाओ पूछो उनसे. मी हिला मस्का लावत होती की जेणेकरून हिच्या पप्पाला मस्का लावला पाहिजे, पण हिचंच काही मूड दिसत नव्हतं मला बाहेर जायचं. मग तरी मी हिला थोडंफार मनवलं.
रोज रोज घरामध्ये राहून ना जरा बोर होतं आणि संडेचा दिवस असतो जेणेकरून आपण बाहेर जाऊ शकतो. तिला म्हटलं जा छान विचारून ये पप्पाला, तर ती ऐकायला तयार नाही आहे. तर तिलाच घेऊन जात आहे मी फिरायला. मी कुठे खेळणार आहे त्या पार्कमध्ये. इथे आमचा मस्का लावून झालाय. फार आज मस्का लावायची गरज पडली नाही. पप्पा पण खूप खुश होते. तर इथे बिट्टू पप्पासोबत खेळत आहे. तिला लागली होती भूक, तर चला म्हटलं तिच्यासाठी जरा पास्ताच बनवूया. मग तिच्यासाठी मस्तपैकी ते पास्ता बनवला. म्हणजे मेरा फुल मस्ती चालू आहे बाबा. तयारी वगैरे झाली आहे. पहिला म्हटलं संध्याकाळचा चहा घेऊ द्या. चहा घेतल्याने कसं डोकं तेच चालतं आणि जे डोकं दुखी आहे ते पण थांबतं. आणि 2 घूट चाय की किंमत तुम क्या जानोगे रमेश बाबू. मम्मीने जीन्स घातलं काय, मलाही जीन्स घालायचं आहे. मम्मीने जुती घातली का तर मलाही जुती घालायचं आहे. तिला म्हटलं तू तुझी चप्पलच घाल बाळा. आज तर काय दुपारपासून हा गॉगल पण तिच्या डोळ्याचा निघत नाहीये. मस्त संध्याकाळ झाली आहे. वातावरण एकदम थंड झालंय. सासूबाई तिला विचारतात कुठं जात आहे ग, तर म्हणते मम्मीसोबत बाहेर चालली आहे. दोघी आज नात्यांच्या भरपूरच गोष्टी असतात. ज्यावेळेस आम्ही निघालो ना त्यावेळेस तिने ती गॉगल तिच्या जीन्समध्ये ठेवला. त्यानंतर गाडीवर बसलो. गाडीवर जसं बसलो ना तसं म्हणाली की मम्मी मला गॉगल लावू दे आधी. घेऊन जाणार होती पार्कमध्ये, पण तिथे गेल्यानंतर ही म्हणाली की मम्मी मला त्या पार्कमध्ये नाही जायचंय. मग तिथून आम्ही निघालो तर घराकडे. तर बिट्टूचे पप्पा म्हणाले चल तुम्हाला झुडिओमध्ये नेतो. चला म्हटलं मी पण या बिट्टूसाठी थोडीशी शॉपिंग करते. तिथे गेल्यानंतर बिट्टूला एक ड्रेस घालून बघितला. त्यानंतर म्हणाली मला हा ड्रेस अजिबातच पाहिजे नाही मम्मी, घेऊ पण नको, चल घरी. हिचं काय करू मला समजत नाही. कपडे घेतले ना, तिला जर एखादा ड्रेस त्यामधला आवडला नाही तर मग तू कितीही चांगला असू द्या ते कधीच ते कपडे घालणार नाही, असं हिचं काम आहे. त्यामुळे तिला विचारू मी कपडे घेत होती. त्यानंतर आम्ही डीमार्टमध्ये आलो. इथे पण आमचं तेच चालू होतं. तिला विचारूनच मी कपडे घेत होती की बघ हा तुला फ्रॉक घ्यायचा का, हा ड्रेस घ्यायचा का. मग इथे थोडीशी शॉपिंग तिच्यासाठी केली आणि माझ्यासाठी एक किचन घेतलं गाडीसाठी. व्हॅलेंटाईन डेला नवऱ्याने काही गिफ्ट दिलं नाही तर मी माझ्यासाठीच इथे 35 रुपयाचं किचनच घेऊन घेतलं. या एप्रिलमध्ये माझ्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण होतील. तर या 11 वर्षात माझ्या नवऱ्याने फक्त मला एकदाच व्हॅलेंटाईन्स डेचं गिफ्ट दिलं होतं. ते देखील मी स्वतःवरूनच मागितलं होतं हट्ट करून, म्हणून त्यांनी मला दिलं होतं. असं नाही की मी मागितलं तर ते देणार नाही. मी जे मागितलं ते मला देतात. पण माझी अशी इच्छा असते की त्यांनी स्वतःवरून मला काहीतरी आणावं. पण ना त्यांना अशा गोष्टी जमतच नाहीत म्हणजे स्वतःवरून काही घ्यायला. घरी आल्यानंतर इथे मी सोयाबीनच्या वड्या भिजत टाकल्या होत्या. सोयाबीनच्या वड्याची भाजी मी यासाठी करते, पटकन बनते आणि खूप चांगली बनते. मी काही फार मसाले काढत बसत नाही. इथे जे सोयाबीनच्या वड्या होत्या ते तेलामध्ये फ्राय करते. त्यासोबतच इथे जो बेसिक मसाला असतो जसे की कांदे, टोमॅटो, लसूण, आलं याची पेस्ट काढते आणि त्या भाजीला तडका देते. अशी असते माझी सिंपलशी सोयाबीनच्या वड्याची रेसिपी. आमचे जेवण वगैरे झाल्यानंतर बिट्टूचं एक होमवर्क राहिलं होतं, तर कलरचंच होतं ते. काल तिचं जे रायटिंगचं वर्क होतं ते मी केलं होतं. फक्त जे कलर्सचं काम होतं तेच राहिलं होतं. आणि ते कशामुळे राहिलं होतं कारण कलर्स मला माहिती नव्हतं. आर्यन घरी आल्यानंतर मी त्याला विचारलं की कलर्स कुठं ठेवले ते मला दाखव. त्यानंतर आमच्या दोघीचे इथे कारभार सुरू झाला. काय करायचं कसं करायचं काहीच माहीत नसते, पण घाई किती असते की जसं तिला खूपच येतं. बिट्टूला मी एक रोज सवय लावली आहे की माझा स्वयंपाक झाल्यानंतर मी रोज तिचा स्टडी घेते. कधी कधी एखाद्या वेळेस मला बरं नसलं तर त्यावेळेस मी जरा नाही घेत, किंवा तिला बरं नसलं त्यावेळेस नाही घेत. पण डेली मी तिचा अभ्यास घेते. ती ट्युशनला जरी जात असेल तरी तिला घरी आल्यानंतर मी तिच्याकडून वर्क करून घेते. तर तिला एखाद्या वेळेस आम्ही होमवर्क केलं नाही तर ती मला लगेच सांगते की अगं मम्मी आपण तर होमवर्कच केलं नाही, किती वाजले ना, चला आपण होमवर्क करूया. अशी एक तिला चांगली एक सवय लागली आहे. आता मिक्स मिक्स नो वेट सर्व सर्व मिक्स करायचे आणि मग हा स्क्वेअर कलर करायचा. आपण म्हटलं ना आपण करतो तर नाही, स्वतः करणार आणि मग बिघडवणार. आता बघा, आता हा मला हे मिक्स कलर करून या स्क्वेअरवर कलर करायचे. काल आम्ही हे अर्धवट होमवर्क राहू दिलं होतं कारण खूप वेळ झाला होता. रायटिंगचं जे वर्क होतं ते खूप वेळ चालला आमचा, कारण का आम्हाला खूप जीवार येतं. थोडासा मार खाऊन थोडंसं प्रेमाने ती कंप्लीट करते. काल तिने एकच फटका खाल्ला, नाही तर खूप मार खाते. अच्छे से मोबाईल दिला होता तुला पप्पाने? तिला मोबाईल देता तुम्ही? ये इंडिया जीत गई, ये नाचो इंडिया जीत गई. तर असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.